सुरक्षित ऑनलाईन बँकिंग आणि संबंधित माहितीची गोपनीयता. दिनेशला त्याच्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाकडून ईमेल आला होता. त्याच्यानंतर लगेच त्याला एक फोन येतो. हॅलो सर, मी बँकेतून बोलतोय. हा फोन तुमच्या प्लॅटिनम डेबिट कार्डच्या संबंधात आहे. हां बोला. सर, माझ्या रेकॉर्ड्समध्ये जे दिसतंय त्यावरून तुमच्या कार्डाचे शेवटचे 4 आकडे 3445 हे आहेत आणि त्याची वैधता पुढच्या आठवड्यात संपते आहे. हो, मला माहिती आहे. सर, तुमच्या कार्डाचे नूतनीकरण करण्यासाठी ते पुढील 2 दिवसात बंद केले जाईल. गैरसोय टाळण्यासाठी मी त्याची वैधता काही दिवसांपर्यंत वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला आत्ता जो मेल पाठवलाय त्याला उत्तर देऊन तुम्हाला केवळ तुमचा OTP आम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, मी माझ्या OTP सह तुमच्या मेलला उत्तर पाठवीन. आणि दिनेशने त्याला आलेल्या मेलला OTP सह उत्तर पाठवले. 2 तासांनंतर त्याच्या अकाउंटमधून 50,000 रुपये काढण्यात आले होते. आजकाल बहुतेक लोकांसाठी ऑनलाईन बँकिंग हे एक दैनंदिन काम आहे. ऑनलाईन पैसे हस्तांतरित करणे, आपल्या क्रेडिट व डेबिट कार्डाचा वापर करून तिकिटे आरक्षित करणे व खरेदी करणे अशा सुविधा उपलब्ध करून देऊन इंटरनेट बँकिंगने आपले जीवन सुखकर केले आहे. ऑनलाईन बँकिंगशी निगडीत धोका आहे अनधिकृत लोक, ज्यामध्ये गुन्हेगारांचा समावेश आहे, जे तुमच्या लॉग इनचा तपशील शोधून किंवा त्याचा अंदाज लावून तुमच्या बँक अकाउंट्सपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा वापर करतात. ऑनलाईन बँकिंगची माहिती कशी सुरक्षित ठेवावी यासाठी इथे काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ऑनलाईन बँकिंगसाठी तुमच्या बँकेच्या टर्म्स व कंडिशन्स नीट वाचा. तुमच्या व तुमच्या बँकेच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का याची खात्री करा. कोणताही व्यवहार करताना तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला सतर्क करणारा एक मेसेज येतो. या मेसेजमध्ये हाय सिक्युरिटी पासवर्ड म्हणजेच वन टाइम पासवर्ड हा असतो आणि तो तुमच्या अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच तुमच्या अकाउंटमधून केल्या गेलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज पाठवल्या जाण्यासाठी असलेला ऑप्शन शोधा व त्याचा वापर करा. जर तुम्ही प्रत्यक्षात झालेल्या किंवा प्रयत्न करण्यात आलेल्या फसवणुकीचे शिकार झाला असाल तर खालील कृती करा. कृती 1, तुमच्या बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी किंवा क्रेडिट कार्ड कंपनीशी संपर्क साधा. कृती 2, तक्रार नोंदवण्यासाठी तुमच्या स्थानिक पोलिसांशी तत्काळ संपर्क साधा. कृती 3, जर तुम्ही यापैकी कोणत्याही संशयास्पद ईमेल्सना उत्तर दिले असेल तर बँकेच्या अधिकृत ईमेल ID वर त्याविषयी माहिती द्या. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही बँका लॉग इन ID, पासवर्ड्स, डेबिट अथवा क्रेडिट कार्ड नंबर्स, OTP, CVV किंवा पिन नंबर्स यासंबंधी ग्राहकांना कधीच फोनवरून, SMS करून किंवा ईमेलद्वारे तपशील विचारत नाही. असा तपशील कोणालाही दिल्यानं त्यांना तुमच्या बँक अकाउंटचा अनधिकृत वापर करणे शक्य होते. तेव्हा सावध राहा आणि कृती स्मार्टपणे करा.